नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरीमध्ये चोरीचं सत्र सुरू। साईनगर मधला चोरीचा प्रयत्न फसला, मात्र शाहूनगरमध्ये झाली आहे लाखोंची चोरी। डॉलर ऐवजी कागदांचं बंडल देऊन लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीमधील दोघांना पवईमध्ये पोलिसांनी केलं अटक। एक जण फरार। बनावट दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारं द्रव्य घेऊन जाणाऱ्या 2 जणांना श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई करून केलं अटक। 4,80,000चा मुद्देमाल जप्त। आणि मलकापूर तालुक्यामध्ये वनपरिक्षेत्रामधील झाडांची अवैधरित्या कत्तल करून कोळसा बनवण्याचं काम सुरू। वन विभागानं मात्र केले दुर्लक्ष। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। सतत चोऱ्यांचं सत्र सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी बापूसाहेब तनपुरेंचा बंगला चोरट्यांनी फोडला। त्यानंतर पहाटे साईनगर आणि शाहूनगरमध्ये चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केलाय। साईनगरमधील चोरीचा प्रयत्न फसला, मात्र शाहूनगरमध्ये लाखोंची चोरी करून चोरांनी पोबारा केलाय। राहुरी तालुका आणि शहरामध्ये धाडसी चोऱ्यांचं सत्र सुरू आहे। नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय। 2 दिवसांपूर्वी तनपुरेवाडी रस्त्यावरती बापूसाहेब तनपुरेंचा बंगला फोडण्यात आला। ही घटना ताजी असताना पहाटे 2 ते 3च्या दरम्यान नगर मनमाड राज्य मार्गाच्या बाजूला असलेल्या साईनगर आणि शाहूनगर भागामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। साईनगरमधील वर्षा बंगल्यावरती चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय, तर शाहूनगरामध्ये मात्र साई गणेश बंगल्याचा दरवाजा तोडून लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लांबवलाय। घटनेची माहिती मिळताच रात्रीच्या गस्तीवरती असलेल्या पथकानं साईनगरमध्ये भेट दिली आहे, परंतु चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेत। राहुरी शहरामधील भाग्यश्री हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या साईनगर येथील बाळासाहेब गोवर्धन तनपुरे यांच्या वर्षा या बंगल्याचा मुख्य दरवाजा आणि मागील बाजूच्या किचनचा दरवाजा चोरट्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी बंगल्याचे मालक तनपुरे यांना जाग आली आणि त्यांनी आवाज कशाचा येतोय म्हणून आतून दरवाजाकडे धाव घेतली असता चोरट्यांना त्यांची चाहूल लागली आणि चोरटे पसार झालेत। चोर आल्याचं समजताच बाळासाहेब तनपुरे यांनी तात्काळ मित्रांना संपर्क करून साईनगरकडे येण्याची विनंती केली। त्यानंतर रवी गुप्ता, बबन साळवे, बाळासाहेब लगे, सुरेश चव्हाण, पत्रकार शरद पाचारणे आदींनी या परिसरामध्ये धाव घेऊन परिसराची पाहणी केली आणि आजूबाजूच्या नागरिकांना देखील सावध केलं, परंतु अंधार असल्यामुळे शोध लागला नाहीये। दरम्यान शाहूनगरची चोरीची घटना सकाळी उघडकीस आल्यानं पोलिसांनी इथे धाव घेत संपूर्ण परिसर पिंजून काढलाय। साईनगरचा चोरीचा प्रयत्न यशस्वी झाला नाही, त्यामुळे बाजूला असलेल्या शेतामधनं पळ काढत लगतच्या साधारण 1000 फुटावरती असलेल्या शाहूनगर भागामध्ये चोरट्यांनी मोर्चा हलवला असणार, कारण येथील शिंदे यांच्या मालकीच्या साई गणेश हा बंगला लक्ष्य करत साधारण पहाटे इथे चोरी झाली आहे। या बंगल्यामध्ये 8 दिवसांपूर्वी भाडोत्री म्हणून राहायला आलेले बाबासाहेब अण्णासाहेब देठे हे पत्नीसह राहत आहेत। त्यांनी घरामधील सामान देखील व्यवस्थित लावलेलं नव्हतं। देठे आणि त्यांची पत्नी रात्री झोपेमध्ये असताना चोरट्यांनी मागील बाजूचा दरवाजा कटावणीसारख्या हत्यारानं तोडून आतमध्ये प्रवेश केला। आतील सामान आणि कपाटाची उचकापाचक करून सामानाची फेकाफेक करून कपाटामधील 4 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 1 लाख रुपये चोरून नेलेत। हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली आणि परिसरामध्ये शोध मोहीम सुरू केली। तसेच नगर येथून श्वान पथक आणि ठसे तज्ञ यांचे देखील आगमन होऊन तपास सुरू होता। श्वान पथकामधील पोलीस नाईक राजू वैराळ, हवालदार SP खोडके यांनी रक्षा या श्वानासह माग काढला। त्यावेळी श्वानानं नगर मनमाड मार्गापर्यंत माग काढलाय आणि तिथेच घुटमळत राहिलं, तर ठसे तज्ञ पथकाच्या अधिकारी संगीता धुमाळ आणि हवालदार अशोक गुंजाळ यांनी देखील तपासणी केली आणि ठशांचे नमुने घेतलेत। राहुरी शहर आणि परिसरामध्ये वसाहती वाढतायत, त्यासाठी जागा मालक आणि घर मालकांनी आपापल्या परिसरामध्ये आजूबाजूला CCTV कॅमेरे बसवायला हवेत, जेणेकरून चोरीच्या आणि अवैध घटनांना आळा बसेल। तसेच घर मालकांनी आपले बंगले आणि सदनिका भाडोत्री देताना संबंधित व्यक्तींची संपूर्ण माहिती घेऊन पोलीस प्रशासनाकडे याबाबत माहिती कळवायला हवी आहे।
शहरामध्ये नव्याने राहावयास आलेले आणि बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तींची संपूर्ण माहिती पोलिसांना कळवायला हवी आहे, असं आवाहन यावेळी पोलीस उपअधीक्षक वागचोरे यांनी केलं आहे. आज रोजी राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादी बाबासाहेब अण्णासाहेब जेठे राहणार शाहूनगर राहुरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 341/2018 कलम 457 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याची एक थोडक्यात हकीकत अशी आहे की आजच्या पहाटेला त्यांच्या घरामध्ये किचनचा दरवाजा तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून एक साधारणपणे 1 लाख रुपये रोख रक्कम आणि तेवढ्याच रकमेचे दागिने अज्ञात चोरांनी चोरून नेलेले आहेत. त्यावरून पोलीस स्टेशनला या अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. आपण सकाळी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा वगैरे केलेला आहे. रितसर कारवाई डॉग स्क्वॉड वगैरे देखील आपण कॉल केलेला आहे. फिंगरप्रिंट्स वगैरे कॉल करून त्या आधारे पुढील तपास करत आहोत आणि आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता एप्रिल-मे महिन्यामध्ये घरफोड्यांचं प्रमाण काही अंशी वाढल्याचं दिसून येतं नेहमीच. त्या दृष्टीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की शक्यतोवर घरामधील एखादा लाईट वगैरे असेल तो सुरू ठेवावा. शक्य असेल तर CCTV वगैरे लावण्याचा प्रयत्न करावा. वॉचमन किंवा गुरखा वगैरे असतील तर त्यांची पण पेट्रोलिंग त्या एरियात राहील या दृष्टीने प्रयत्न करावा. कोणी पण रात्रीच्या वेळेस किंवा दिवसा कोणी आपल्या एरियामध्ये फिरताना संशयित वगैरे दिसून येत असेल तर तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला कॉल करून त्याची माहिती पोलिसांना द्यावी. त्याचप्रमाणे घरी येणारे जे कोणी दागिने पॉलिश करणं किंवा या बहाण्याने जर अन्य कोणी आले तर त्यांनाही पण त्यांच्या गुलतापांना बळी न पडता पोलिसांशी संपर्क साधावा असे या निमित्ताने मी नागरिकांना आवाहन करत आहे. साधारण 2:30 ते 2:45च्या दरम्यान दक्षिणेच्या उत्तरेच्या बाजून आपल्याकडे साधारण 7-8 दरोडेखोर मागच्या घराच्या मागच्या बाजूने मुख्य प्रवेशद्वाराकडे आले आणि त्यांनी टॉमी किंवा इतर तत्सम हत्याराने दरवाजावरती मोठमोठ्याने घाव घालण्याचे प्रयत्न केले. तर त्या घाव घालण्यामध्ये दरवाजा तुटून गेला आणि नंतर जो कोलॅप्सेबल गेट होतं त्या कोलॅप्सेबल गेटचे कुलूप हात घालून तोडून टाकण्यात आले. तोडून टाकण्यात आल्यानंतर कोलॅप्सेबल गेट एक साईडने थोडे सरकत नसल्यामुळे त्यांनी दरवाजा तुटलेला होता त्या दुसऱ्या बाजूने आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि साधारण मला शेवटचे 2-3 घाव घातल्यानंतर मला जाग आली. त्या जाग आल्याच्यानंतर मी ताडकन उठून दरवाजाजवळ आलो आणि दरवाजाकडे बघितल्यानंतर ती परिस्थिती बघितली की आपला दरवाजा तुटलेला आहे आणि हे आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. तर मी अचानक एवढी सगळी परिस्थिती बघितल्यानंतर घाबरून गेलो. मला असं वाटलं आता हे आपला जीव घेतात की काय अशा पद्धतीचा तो प्रसंग मला वाटला आणि मी अचानक माझ्या घरातील सर्व लाईट मी चालू केले. लाईट चालू केल्यानंतर आम्ही माझे 2 मुलं आणि पत्नी अत्यंत भयभीत परिस्थितीमध्ये आतल्या दरवाजाला कडी लावून आतमध्ये बसलो आणि आतमध्ये जाऊन कॉलनीतील आमचे जे इतर वरिष्ठ मित्रमंडळी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला आणि ते अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याकडे या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या आवाजाने जे काही 7-8 दरोडेखोर या ठिकाणी आले होते ते असे मागच्या बाजूने पळून जाताना आम्हाला दिसले आणि हा जो असा प्रकार या ठिकाणी राहुरीमध्ये घडला कदाचित माझा असा एक अंदाज आहे की या मागच्या बाजूला शाहूनगर एक एरिया आहे त्या एरियामध्ये एक आमचे मित्र देठे म्हणून त्यांच्याकडे असाच प्रकार झालेला आहे आणि त्या ठिकाणी कदाचित हा प्रकार झाल्यानंतर त्या ठिकाणी झालेला असावा असा माझा एक अंदाज आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसमदार C24 तास राहुरी. अवैधपणे गायींची वाहतूक करणारा टेम्पो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुणे नाशिक हायवेवरती पकडलाय. यावेळी टेम्पोमध्ये 2 गीर गाया आणि 1 कालवड यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांची रवानगी भोसरी गोशाळेमध्ये करण्यात आली आहे तर मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बजरंग दल आंबेगाव तालुका यांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी चाललेल्या गावठी गायांचा टेम्पो 24 मे रोजी अवसरी फाटा इथे पकडलाय. हा टेम्पो पूर्णपणे झाकून चालवला होता. या टेम्पोमध्ये गाया असल्याचा संशय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना आला. त्यामुळे त्यांनी टेम्पो थांबवून चौकशी केली असता ड्रायव्हरनं उडवाउडीची उत्तरे दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी टेम्पोची तपासणी केली आहे. त्यामध्ये 2 गीर गाया आणि 1 कालवड बांधल्या होत्या. या सर्व गायींची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुटका केली आहे. त्यांची रवानगी भोसरी येथील गोशाळेमध्ये करण्यात आली आहे.
अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकावर आणि संबंधांवरती मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळी बजरंग दल आंबेगाव तालुका संयोजक संतोष भाऊ खामकर, गोरक्षक सचिन पठारे, अक्षय चिखले, स्वप्नील महाले, रवी लोखंडे, शिवप्रताप मोरडे, विनायक भालेराव, पप्पू लोखंडे, चिन्मय महाजन, जितेंद्र चिंचपुरे यांनी सहकार्य केलंय। गेल्या काही दिवसांपासून पुणे नाशिक महामार्गावरनं गायांची बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होतीये। पोलीस प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन हायवेलगत गस्त वाढवावी अशी मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। जय श्रीराम। काल दिनांक 23/5/2018 रोजी उंबर ढाब्यापाशी पुणे नाशिक महामार्गावरती उंबर ढाब्यापाशी आम्हाला एक गायांची गाडी संशयित वाटली, म्हणून आम्ही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क केला। तर त्यांनी आम्हाला ती गाडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह आम्ही अडवली। ती गाडी MH 18 AC 9239 ही गाडी आम्हाला संशयास्पद वाटल्यामुळे आम्ही ती चौकशीसाठी पोलीस स्टेशन या ठिकाणी आणली। त्याच्यामध्ये 2 गीर जातीच्या गायी व एक कालवड होती। पोलिसांनी त्याच्यावर चौकशी केल्यानंतर असं आढळून आलं की ती गायी धुळे या ठिकाणी कत्तलखान्याकडे जात होती। त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करून ती जनावरे भोसरी येथील गोशाळेमध्ये सुखरूपपणे सोडण्यात आली। त्यामध्ये पोलीस स्टेशनने आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। जय श्रीराम। गेले 3-4 महिन्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये बजरंग दलाच्या मार्फत माननीय संतोष भाऊ खामकर, महेश भाऊ थोरात, सचिन भाऊ पठारे यांच्या सहकार्याने आंबेगाव तालुक्याने जी काही धडक कारवाई चालू केली आहे गोरक्षणाची, ती पाहता हे लक्षात येतं आहे की आंबेगाव तालुक्यात व आजूबाजूच्या तालुक्यांमधून तस्करी भरपूर प्रमाणात वाढली आहे। त्यातल्या त्यात जेवढ्या कारवाई झाल्यात त्या कारवाईंमध्ये देशी गोवंश आढळलेला आहे आणि सध्या पाहायला गेलं तर महाराष्ट्रातली जो देशी गोवंश आहे तो पूर्ण तसा नष्ट होत चाललेला आहे आणि आपल्या आंबेगाव तालुक्यातसुद्धा देशी गोवंश एकदम किरकोळ राहिला आहे, तो नामशेष होत चाललेला आहे आणि तो वाचवण्याचा वसा जो बजरंग दल कार्यकर्त्यांनी जो घेतलेला आहे तो पूर्णत्वात नेण्यासाठी जी धडक कारवाई आंबेगाव तालुक्यामार्फत चालू आहे त्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळते। पण ही जी काही कारवाई चालू असताना असं जाणवलं आहे की दिवसेंदिवस हा प्रकार वाढतच चालला आहे की जी देशी गोवंश कत्तलीला जातो दिवसेंदिवस हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे। कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे। मी प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही आमचा तर पूर्ण वेळ लक्ष आहे किंवा तुम्ही आम्हाला सहकार्य करावं। आम्ही तुमच्यासोबत दिवस रात्र रस्त्यावरती या कारवाईसाठी उभे नक्कीच आहोत, पण तुम्ही सहकार्य करून हा जो काही प्रकार वाढत चालला आहे हा थांबवण्यासाठी प्रयत्न करावा। अन्यथा बजरंग दल आंबेगाव तालुक्याच्या मार्फत आम्हाला मोठी काहीतरी मोहीम घ्यावं लागेल हाती। मग त्या संदर्भात आमचे जे वरिष्ठ आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करतीलच, पण जर नाही कारवाई जर झाली तर नक्कीच बजरंग दल काहीतरी मोठी कारवाई किंवा मोठे आंदोलन गोरक्षणासाठी नक्कीच करेल तालुक्यामध्ये। धन्यवाद। जय श्रीराम। अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव। पुण्यामधील सोमवारपेठ भागामधील नागेश्वर महादेव मंदिरामध्ये गुरुवारी गंगा दशहरा महोत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। पांडवकालीन इतिहासाच्या खुणा जपणाऱ्या या मंदिरामध्ये चंदनाची उटीचा आणि हजारो मोगऱ्यांच्या फुलांचा सुगंध भाविकांना अनुभवायला मिळालाय। ऐतिहासिक परंपरा जपणाऱ्या पुण्यामध्ये आजही पांडवकालीन नागेश्वर मंदिरामध्ये दरवर्षी नित्यनियमानं गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची कीर्तनं संपन्न झालेल्या या मंदिरामध्ये यावर्षी चंदनाच्या उटीची आणि मोगऱ्यांच्या हजारो फुलांची सुवासिकता हजारो भाविकांना अनुभवायला मिळाली आहे। या उत्सवाच्या निमित्तानं गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या गंगा दशहरा महोत्सवाची समाप्ती झाली आहे। यावेळी गेल्या 5 पिढ्यांपासून सेवा करणाऱ्या पन्हाळे कुटुंबियांच्या सदस्यांनी पूजा, अभिषेक विधी ब्रह्मवृंदांच्या मंत्रपठणानं पूर्ण केला। या मंदिरामध्ये पार पडलेल्या उत्सवानिमित्त स्वतः पन्हाळे कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। आज पुण्याच्या सोमवारपेठेमध्ये नागेश्वराचं जे मंदिर आहे हे फार प्राचीनकालीन मंदिर आहे। इथं जवळजवळ हे मंदिर 800 वर्ष इतकं जुनं आहे असं सांगतात। इथं संत ज्ञानेश्वर महाराजांनी अभिषेक केलेला आहे। प्रत्यक्षात ऐकण्यात आहे फक्त, पण सगळे लोक असे सांगतात की इथं ज्ञानेश्वर महाराजांनी अभिषेक केलेला आहे। हे मंदिर जीर्ण झालं होतं। मग नंतर याच्यामध्ये माझे वडील कैलासवासी अमृत किसन पन्हाळे यांची फार इच्छा होती की हे मंदिर आपण
याचा जीर्णोद्धार त्यांच्या हस्ते झाला पाहिजे. त्यावेळी त्यांनी बरीच हे पण केले, पण काही कारणास्तव त्यांना त्यामध्ये अडचणी आल्या आणि ते काही होऊ शकलं नाही. पण नंतर मग गणेशभाऊ बिडकर यांनी जेव्हा ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी हे फंड जाणून या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केला आणि याचा लोकार्पण समारंभ माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. पंढाणे कुटुंबांची सेवा तसं बघितलं तर माझे आजोबा वयाच्या 14व्या वर्षापासून, तेव्हा गाडी वगैरे नव्हती, टांग्याने यायचे आणि रोज इथं दर्शन घेऊन मग त्यांचं नित्यनेम सुरू करायचे. त्यांनी जवळजवळ 70 वर्ष ती सेवा केली. माझे वडील वयाच्या 15व्या वर्षापासून नागेश्वराची सेवा करते. जोपर्यंत आहेत होते तोपर्यंत रोज न चुकता इथं दर्शन घेत असे. पन्हाळे कुटुंबावर श्री नागेश्वराची कृपा आहे, आमची श्रद्धा पण आहे आणि हा दरवर्षी ही जे आरास जी करतो आम्ही ती वर्षातनं एकदा असते. त्याच्या मंदिराला पूर्ण फुलांनी सजवलं जातं, त्याची मंत्रजागर होतो आणि नंतर महाआरती होते आणि पुण्यातल्या बरेच लोकांना याची कल्पना आहे आणि बरेच लोक याचा येऊन प्रसाद घेतात आणि दर्शनाला येतात. दशहार म्हणतात त्याला. हे 10 दिवस शंकराचं आज समाप्ती असते, म्हणून त्याचं आपण आज शेवटच्या दिवशी आमच्या कुटुंबियांकडनं, पन्हाळे कुटुंबियांकडनं याचा आम्ही मंदिराला विद्युत रोषणाईनी म्हणा, फुलांनी सजवणं, फळांचं आणि हे सगळं करून हे करत असतो आणि हे मला वाटतं गेले 70 ते 80 वर्ष ही सेवा आम्ही दरवर्षी करत आहोत. मंदिराबद्दल माझ्या भावना खूप उत्तुंग आहेत. त्यापासून मी बघते, हे आमचं दरवर्षी असतं आणि माझे सासरे पूर्वी यायचे, आता मी रोज या मंदिरात येत असते दर्शनाला आणि मंदिरात आलं तर मला खूप छान वाटतं आणि असं खूप प्रसन्न वाटतं. तर ही सेवा मी परंपरागत चालूच आहे आमची. आता मी रोज येत असते मंदिरात दर्शनाला. लघुरुद्र असतो आमच्याकडनं, दर आठवड्याला मंदिरात लघुरुद्र असतं आणि ही पूजा दरवर्षी असते मोगऱ्यांच्या फुलांचं असं. आणि आमच्या घरी पण दर महिन्याला मी पौर्णिमा करत असतो. गेल्या अनेक शतकांच्या खुणा जपणाऱ्या नागेश्वर मंदिराच्या डागडुजीसाठी, जीर्णोद्धारासाठी स्थायी समितीचे माजी सभापती गणेश बिडकर तसेच कैलासवासी अमृत पन्हाळे यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे आज हे मंदिर आपल्याला सुस्थितीमध्ये असल्याचं बघायला मिळतं. हेमाडपंथी आणि घुमटाकार बांधणीच्या या मंदिरामध्ये अजून यापुढे देखील असा महोत्सव वारंवार साजरा होतच राहील आणि भक्तांचा राबता वाढतच जाईल, यात शंका नाही. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. जेजुरी इथे देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचा सावळा गोंधळ उजेडामध्ये आलाय. इथे विश्वस्तांनी नेमलेला एक तोतया कर्मचारी सध्या चर्चेचा विषय ठरतोय. निलंबित आणि गंभीर तक्रारींचे आरोप असलेले कर्मचारी देवस्थानाच्या कारभारामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे येथील कारभारावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जेजुरी इथे देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचा सावळा गोंधळ उजेडामध्ये आलाय. निलंबित आणि गंभीर तक्रारींचे आरोप असलेले कर्मचारी सेवेमध्ये आहेत. येथील विश्वस्त मंडळाच्या काही मनमानी कारभाराची सध्या चर्चा सुरू आहे. राज्यभरामधून आलेल्या भाविक भक्तांना काही चांगले तर काही वाईट अनुभव इथे येत आहेत. धार्मिकता आणि श्रद्धेच्या नावाखाली या तीर्थस्थानाचे सध्या व्यापारीकरण सुरू आहे. येथील विद्यमान विश्वस्त विकासाच्या नावाखाली प्रतिष्ठापणाला लावून नकारात्मक भावनेमधनं संस्थेची वाटचाल करतायत. 3 वेळा निलंबित आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एका कर्मचाऱ्याची नामधारी नेमणूक केल्यानं संशयास्पद चर्चेचा विषय ठरलाय. जेजुरी येथील श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी नेमलेला एक तोतया कर्मचारी सध्या चर्चेचा विषय ठरतोय. यापूर्वी त्याला आर्थिक घोटाळा आणि अरेरावी तसेच असभ्य वर्तनाच्या कारणावरून निलंबित करण्यात आलं होतं. परंतु गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर या कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आलं असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. बिनपगारी फुल अधिकारी या युक्तीप्रमाणे सध्या या कर्मचाऱ्याचा देवस्थानच्या कारभारामध्ये सहभाग आहे. येथील कार्यरत असलेल्या तोतया कर्मचाऱ्याची भाविक भक्तांना अरेरावी सुरू आहे. याबाबत माहिती विचारली असता देवस्थानचे व्यवस्थापक आणि विश्वस्त यांचे कानावर हात आहेत. संबंधित तोतया कर्मचाऱ्याच्या बाबत यापूर्वी अनेक भाविक तसेच ग्रामस्थ यांनी श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. यानुसार संबंधितांना निलंबित देखील करण्यात आलं. परंतु सध्या नव्यानं संशयास्पद रीतीनं कामावरती घेतलेल्या विश्वस्त मंडळाबद्दल चर्चा सुरू आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
माहिती प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे, असं सहाय्यक धर्मादाय आयुक्त विभागामधील श्री नवनाथ जगताप यांनी सांगितलंय. यापूर्वी झालेल्या भ्रष्टाचार आणि तक्रारीबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्य विश्वस्त लोढा यांनी सी24 तासशी बोलताना सांगितलंय. मनोहर तावरे, सी24 तास, बारामती. भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथील शनी देवाला अहमदाबाद येथील शनी भक्तांकडून सुमारे 19 लाख रुपये किमतीचा सोन्याचा कलश अर्पण करण्यात आला. देवस्थान संस्थांच्या वतीनं या भक्ताचा सन्मान करण्यात आला. अहमदाबाद येथील एका शनी भक्ताकडून सुमारे 19 लाख रुपये किमतीचा सोनं आणि चांदीचा असणारा कलश अहमदनगर जिल्ह्यामधील शनी शिंगणापूरच्या शनीचरणी अर्पण करण्यात आला. 510 ग्रॅम सोनं तसेच 4290 ग्रॅम चांदीचा हा कलश अर्पण करण्यात आला. या भक्तानं आपलं नाव सांगितलं नाहीये. सायंकाळच्या महाआरतीनंतर हा कलश शनी चौथऱ्यावरती लावण्यात आला. या शनी भक्ताच्या शनेश्वर देवस्थानच्या वतीनं विश्वस्त अप्पासाहेब शेटे यांनी जनसंपर्क कार्यालयामध्ये सन्मान केलाय. देवस्थानच्या वतीनं विश्वस्तांनी त्यांचा शाल, श्रीफळ तसेच शनी प्रतिमा देऊन सन्मान केला. सत्काराला उत्तर देताना या शनी भक्तानं सांगितलं की शनी दर्शनानं नेहमी एक समाधान मिळतं आणि ऊर्जा निर्माण होते. मी गेल्या 15 वर्षापासून शनी शिंगणापूर इथे दर्शनासाठी येतोय. देवस्थाननं शनी भक्तांना अत्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच सामाजिक कामामध्ये देवस्थान नेहमी अग्रेसर असतं. यावेळी उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, विश्वस्त रावसाहेब बानकर, भागवत बानकर, दीपक दरंदले, उपकार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले, व्यवस्थापक संजय बानकर, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले आदी उपस्थित होते. शंकर नाबदे, सी24 तास, नेवासा. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये. इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFB केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, बालाजी रोड, कानिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉलरऐवजी कागदांचे बंडल देऊन एकाला 3 लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पवईमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. या टोळीचा म्होरक्या मात्र फरार झालाय. डॉलरऐवजी कागदांचे बंडल देऊन एकाला 3 लाखांना गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना पवईमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या टोळीमधील 2 सदस्यांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. तर टोळीचा म्होरक्या फरार झालाय. अर्ध्या किमतीमध्ये डॉलर मिळवून देतो असं सांगून हा गंडा घालण्याचा प्रकार करण्यात आलाय. इम्रान अन्सारी आणि फरजाना अमीर उल्ला खान अशा या फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींची नावे आहेत. हे दोघे देखील हातचलाकी करून लुटणाऱ्या टोळीमधील सदस्य आहेत. तर मोहम्मद अली असे फसवणुकीचा प्रयत्न झाला असल्याची तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. आरोपींनी मोहम्मद अली यांना अर्ध्या किमतीमध्ये डॉलर मिळवून देतो असं सांगत डॉलरसाठी त्यांच्याकडनं 3 लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार अली यांनी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या तुंगा गावामध्ये येऊन आरोपींना 3 लाख रुपये दिले.
त्यावेळी डॉलर देणाऱ्या या टोळीनं अली यांना प्रथम डॉलरचा एक बंडल दाखवला आणि तोही हातचालाकी करत एका रुमालामध्ये बांधल्यासारखं केलं. त्यानंतर तो बंडल त्यांनी अली यांच्याकडे सुपूर्द केला आणि 3 लाख रुपये घेऊन त्या ठिकाणावरनं पळ काढलाय. आरोपी पैसे देऊन डॉलर घेतलेल्या अली यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्या डॉलरच्या बंडलमधील फक्त वरच्या आणि खालच्या बाजूलाच डॉलर होते आणि मध्ये फक्त कागद असल्याचं दिसून आलंय. यावेळी अली यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी तात्काळ याची माहिती सोबत असणाऱ्या मित्राला आणि पवई पोलिसांना दिली आहे. या घटनेनंतर सुदैवानं त्यांचा मित्र जावेद याला या टोळीमधील 2 सदस्य कांजूर मार्ग स्थानकामध्ये दिसले. यावेळी जावेद यानं ताबडतोब लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडलाय. त्यानंतर पवई पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याकडनं 3 लाख रुपये हस्तगत केलेत. त्याचबरोबर या अगोदर देखील त्यांच्यावरती पवई, साकीनाका आणि जोगेश्वरी पोलीस ठाण्यामध्ये असेच गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान अजून किती जणांना असा गंडा घालण्यात आलाय याचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली आहे. पवई पोलीस स्टेशन येथे काल दिली मोहम्मद अली या व्यापाऱ्याने ग्रँड रोड येथे राहणाऱ्या व्यापाऱ्याने एक तक्रार दिली की त्याच्याबरोबर अगोदर 2-3 वेळा विश्वास संपादन करून त्याला 2-3 ठिकाणी बोलवून मिटिंग करून स्वस्त्यामध्ये डॉलर देतो असं सांगितलं. त्यामुळे ते डॉलर बदली करून इंडियन करन्सीमध्ये पैसे घेण्यासाठी पवई पोलीस स्टेशन हद्दीतील तुंगा येथे ते 3 जण आले होते. त्यावेळी ते 3 जण आल्याच्या नंतर त्यांनी त्याला ती रुमालामध्ये ते लोक एक पर्टिक्युलर त्यांच्या स्टाईल असते बांधायची, त्या गाठ बांधून त्याला फक्त ते वरचा डॉलर आणि खालचा डॉलर दाखवला आणि आतमध्ये कागदाचं बंडल होतं. यांनी ते बंडल डॉलर समजून घेतलं आणि त्यांना 3 लाख रुपये त्यांनी हँडओव्हर केले आणि हे 3 जण नंतर आरोपी तिथून निघून गेले. ते 3 जण निघून गेल्याच्या नंतर फिर्यादीचा एक मित्र होता, तो ते पैसे घेऊन त्याला देण्यासाठी ते आला होता. तो फिर्यादीचा मित्रसुद्धा निघून गेला होता. त्यानंतर ज्याला यांनी बघितलं ते बंडल उघडून बघायचा प्रयत्न केला तर त्याला समजलं त्याला आतमध्ये फक्त कागद आहेत आणि वर आणि खाली फक्त डॉलर लावलेले आहेत. तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी मुवमेंट केली. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याचा जो मित्र होता तो पुढे गेला होता. तर त्याला ते आरोपी कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनला दिसले. त्यांनी तिथे पोलिसांच्या आणि लोकांच्या मदतीने त्या आरोपी दोघांना पकडलं. त्यातला एक आरोपी पळून गेला. त्यानंतर पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या आरोपीने इथे आणून अटक केलेली आहे. त्या आरोपींची नावं आहेत इम्रान अन्सारी आणि त्यामध्ये एक महिला आहे फरजाना शेख म्हणून. तर त्या दोघांना आता आम्ही रिमांड कामी हजर करत आहोत. या आरोपींनी आणखी इतर पोलिसांना पण असे या पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत. साकीनाका, पवई, जोगेश्वरी इत्यादी ठिकाणी गुन्हे केल्याचे समजत आहे. अधिक चौकशी चालू आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, मुंबई. श्रीगोंदा आणि कर्जत पोलिसांनी संयुक्त कारवाई करून दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असणाऱ्या 6 जणांच्या टोळीमधील 4घांना जेरबंद केलाय. या कारवाईमध्ये 1 गावठी कट्टा, 6 जिवंत काडतुस आणि 1 इनोव्हा गाडी जप्त करण्यात आली आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असणाऱ्या 6 जणांच्या टोळीमधील 4 जणांना जेरबंद करण्यात श्रीगोंदा आणि कर्जत पोलिसांना यश आलंय. जवळपास 25 किलोमीटर पाठलाग करून या टोळीला पकडण्यात आलंय. त्यांच्याकडनं 1 गावठी कट्टा, 6 जिवंत काडतुस आणि 1 इनोव्हा गाडी जप्त करण्यात आली आहे. मिथुन मारुती पालघर, अनिल अंकुश शिंदे, सुनील गजानन ठाणेकर, सुनील निमसे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. श्रीगोंदा कर्जत रस्त्यावरती असणाऱ्या कोपर्दी येथील एका हॉटेलवरती इनोव्हा गाडीमधनं दुपारी 4च्या दरम्यान हे लोक आले होते. गाडीमधील 6 जण नशेमध्ये तर्र झाले. त्याच दरम्यान या 6 जणांमध्ये दरोडा टाकण्याविषयी चर्चा झाली. याबाबत माहिती पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे आणि कर्जत पोलीस निरीक्षक यांना मिळाली. त्यांनी लगेच कुळधरण शिवारामध्ये धाव घेतली. मात्र त्यापूर्वीच आरोपींनी श्रीगोंद्याच्या दिशेनं पलायन केलं. पोलीस उपअधीक्षक मुंडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्या पथकानं श्रीगोंदा शहरामध्ये नाकाबंदी सुरू केली. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी हिरडगाव चौफुला इथे सापळा लावला. भरधाव वेगानं जाणारी ही गाडी हिरडगाव चौफुला इथे अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते शक्य झालं नाही. श्रीगोंदा शहरामध्ये असणाऱ्या घोडेगाव चौकामध्ये ही इनोव्हा गाडी आली असता पोलिसांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गाडीमधील 4घांनी गाडी थांबवत रस्त्याच्या बाजूला पळ काढला. दरम्यान पोलीस पथकाने या 4घांचा सिने स्टाईलनं पाठलाग करत त्यांना जेरबंद केलाय. त्यांची झडती घेतली असता त्यांच्यामध्ये एकाकडे गावठी कट्टा आणि त्यामध्ये 6 राऊंड लोड केलेले आढळून आलेत.
पोलिसांनी गावठी कट्टा, इनोव्हा गाडी आणि 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिलाय. या कारवाईमध्ये पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव, पालवे पोलीस कर्मचारी हृदय घोडके, सागर जंगम, सुनील खैरे, फिरोज पठाण, अनमोल चन्ने, इरफान शेख, कोहका जाधव, अंकुश ढवळे, प्रकाश वाघ, किरण बोराडे, दादासाहेब टाके, उत्तम राऊत या पोलीस पथकानं सहभाग घेतला होता. आज दिनांक 24/5/2018 रोजी कर्जत पोलीस स्टेशनचे PI श्री चव्हाण व PSI श्री पालवे व त्यांच्या टीमला माहिती मिळाली की इनोव्हा गाडीमध्ये काही लोक येऊन दरोडा करण्याच्या तयारीत कर्जत कुळधरण भागामध्ये येत आहेत आणि त्यानुसार त्यांनी आम्ही नाकाबंदी व ऑल आऊट पेट्रोलिंग सुरू केलेली होती. त्या दरम्यान त्या ठिकाणी कर्जतला कुळधरण या ठिकाणी एक इसनास पकडले. त्यांनी आम्हाला माहिती दिली की इनोव्हा गाडीमध्ये 3 लोक आणि पिस्टल घेऊन आलेले आहेत आणि आम्ही दरोडा करण्याच्या इराद्याने आलो होतो आणि आता ते लोक तिथून आमच्या समोरून इनोव्हा गाडीमध्ये पळ काढला. मग आम्ही श्रीगोंदा पुढं API श्री कांबळे आणि PSI श्री जाधव यांना ही इन्फॉर्मेशन पास केली व API कांबळे व PSI श्री जाधव यांनी त्यांच्या स्टाफसह घोडेगाव चौकामध्ये नाकाबंदी लावली आणि त्या ठिकाणी इनोव्हा गाडी पकडलेली आहे. इनोव्हा गाडीमध्ये एकूण 3 लोक आणि एक जण आम्ही पकडलेला, असे 4 लोक ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्यावर रीतसर कारवाई आम्ही कर्जत पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. पारनेर नगरपंचायतीच्या अतिशय प्रतिष्ठेच्या नगराध्यक्षपदी अपक्ष वर्षा नगरे तर बंडखोर चंद्रकांत चेडे यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे सर्व पक्षांच्या वतीनं गुलालाची उधळण करत फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. मात्र या निवडीमुळे आमदार विजय औटी यांना जोरदार धक्का बसलाय असं मानलं जात आहे. पारनेर नगरपंचायत सभागृहामध्ये 23 मे रोजी प्रांताधिकारी गोविंद दाणे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडलाय. 18 मे रोजी शिवसेनेकडनं वैशाली आनंदा औटी तर सर्व पक्षांकडनं अपक्ष वर्षा नगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडनं दत्तात्रय कुलट यांच्याकडून तर बंडखोरांकडनं चंद्रकांत चेडे यांनी अर्ज दाखल केले होते. या निवडीच्या वेळी दुपारी 1:30 वाजता शिवसेना नगरसेवक अनिकेत औटी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशाली आनंदा औटी, दत्तात्रय कुलट, सीमा भरत औटी, किसन गंधाडे, मुदस्सर सय्यद, नंदा देशमाने यांनी हजेरी लावली होती. तर बंडखोर गटाकडनं 1:15 वाजता चंद्रकांत चेडे, वर्षा शंकर नगरे, सुरेखा भालेकर, मालन शिंदे, नंदकुमार औटी, विशाल शिंदे, शशिकला शेरकर, संगीता औटी, विजेता सोबले यांनी सर्वांनी एकत्र मिळून प्रवेश केला. तर शिवसेनेचे नंदकुमार देशमुख अनुपस्थित राहिले. सभागृहामध्ये गेल्यावरती तासाभरामध्ये निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. यामध्ये नगराध्यक्षपदी वर्षा शंकर नगरे आणि उपनगराध्यक्षपदी बंडखोर चंद्रकांत चेडे यांनी सभागृहाच्या बाहेर येऊन हात उंचावून विजयी झाल्याचे सांगितले. त्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाके वाजवून जल्लोष केला. या जल्लोषामध्ये भाजप नेते वसंत चेडे, शंकर नगरे, बाळासाहेब माळी, निलेश लंके, अर्जुन भालेराव, प्रशांत गायकवाड, सुदाम पवार, दादा शिंदे, बाळासाहेब नगरे आदी उपस्थित होते. आमदार विजय औटी यांच्या होम पिचवर आता सर्व पक्षांची जोरदार राजकीय बॅटिंग इथे अनुभवण्यास मिळाली आहे. तालुक्यामध्ये नवीन राजकीय प्रवाहाची सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून सर्वसमावेशक कामे करून दाखवणार असं यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी म्हटलंय. दरम्यान निलेश लंके, सुजित छावरे, वसंत चेडे, चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेराव, प्रशांत गायकवाड, शंकर नगरे, मधुकर उचाळे यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरल्यात. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. सर्वात मोठ्या मोबाईल स्मार्ट सायकल शेअरिंग कंपनीची सेवा पुण्यामध्ये सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यामधील कोथरूडमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासन एजन्सीच्या सहकार्यानं याचं भारतामध्ये पहिल्यांदाच सादरीकरण करण्यात आलं आहे. जगामधील पहिल्या आणि सर्वात मोठ्या मोबाईल स्मार्ट सायकल शेअरिंग कंपनीनं पुण्यामध्ये आपली सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. पुणे महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासन एजन्सीच्या सहकार्यानं भारतामध्ये पहिल्यांदा मोबाईल स्मार्ट सायकल शेअरिंगचं सादरीकरण होणार आहे.
पुणे महानगरपालिका आणि मोबाईक यांनी पुणे सायकल योजनेच्या समर्थनार्थ एक सामंजस्य करार केलाय. पुणे प्रशासनानं 2016 मध्ये वाहतूक पर्यावरणाला अनुकूल करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे सायकल योजना सुरू केली आहे. पुणे प्रशासनाचे शहरी वाहतूक प्रणाली आणि स्मार्ट सिटी विकासावरती लक्ष केंद्रित करण्यात आलंय. पुण्यामधील कोथरूडमध्ये मोबाईकची स्मार्ट सायकल शेअरिंग सेवा सुरू करण्यात आली आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बनावट दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे द्रव्य श्रीगोंद्यावरनं उरळी कांचन इथे घेऊन जाणाऱ्या 2 इसमांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडनं अपायकारक द्रव्याचे 20 ड्रम्स आणि एक 4 चाकी असा 4,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बनावट दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारं द्रव्य श्रीगोंद्यावरनं उरळी कांचन इथे घेऊन जाणाऱ्या 2 इसमांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडनं अपायकारक द्रव्याचे 20 ड्रम्स आणि एक 4 चाकी वाहन असा 4,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे विषारी रसायन नेमकं काय आहे याची खातरजमा करण्यासाठी हे रसायन नाशिक येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात येणार आहे. पोलीस मंगळवारी रात्री शहरामध्ये गस्त घालत होते. त्याचबरोबर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू होती. बुधवारी पहाटे 3च्या सुमारास एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आढळगाववरनं दौंडच्या दिशेनं निघाली होती. पोलिसांनी ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती गाडी जोरात निघून गेली. पोलिसांनी 4 चाकी वाहनानं पाठलाग करून संशयित स्कॉर्पिओ गाडी सरस्वती नदीच्या पुलावरती अडवली आहे. स्कॉर्पिओमध्ये असणाऱ्या 2 इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली. यावेळी पोलिसांनी गाडीची तपासणी केली. त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टिकचे 20 ड्रम्स आढळून आले. या ड्रम्समध्ये अवैध दारू निर्मितीसाठी लागणारे मानवी शरीरास अपायकारक असणारे द्रव्य आढळून आले. स्कॉर्पिओ गाडीमधील 2 इसम हे अपायकारक द्रव्य जामखेडवरनं दत्ता लोंढे यांच्यासाठी घेऊन चालले असल्याची माहिती मिळाली आहे. अपायकारक द्रव्याची वाहतूक करणाऱ्या दशरथ अंबाराम प्रजापती आणि मुकेश शाहूरामजी प्रजापती या 2 परप्रांतीय तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडनं 80,000 रुपये किमतीचे अवैध दारू निर्मितीचे 20 ड्रम्स द्रव्य आणि सुमारे 4 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, अनिल भारती, प्रकाश वाघ, दादासाहेब टाके, प्रताप देवकाते, गांगर्डे, संभाजी वाबळे, किरण बोराडे, उत्तम राऊत, दिलीप भोसले, सोनवणे, धाडगे यांच्यासह पोलीस आणि होमगार्ड सहभागी झाले होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हे करतायत. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या रसायन नेमकं काय आहे हे स्पष्ट झालं नसलं तरी ते मानवी शरीरास अपायकारक आहे. या रसायनाचा जामखेड इथून कोण पुरवठा करतंय, हा पुरवठा नेहमी सुरू असतो का, याचा पोलीस आता शोध घेत आहेत. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 22/5/2018 रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो रंजनकुमार शर्मा सर यांच्या आदेशाने ऑल आउट ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते आणि सदर ऑल आउट ऑपरेशनच्या दरम्यान लावलेल्या नाकाबंदीमध्ये जामखेड श्रीगोंदा मार्गावर एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी MH04BS 4437 ही भरधाव वेगाने आलेली दिसून आली. तिला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला, परंतु सदरची गाडी न थांबता पोलीस इशारा न मानता पुढे गेल्याने नाकाबंदीवरील कर्मचाऱ्यांनी, आम्ही गस्तीवर होतो त्यावेळेस, गस्तीवर असलेल्या आमच्या गाडीला फोन केला आणि कळवलं. त्यावरून आम्ही सदरच्या गाडीला पाठलाग करून अडवलं आणि अडवून त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर गाडीमध्ये उग्रवासाचा एक रासायनिक पदार्थ असल्याचे आढळून आले आणि तो उग्रवासाचा रासायनिक पदार्थ हा गावठी दारू आणि गावठी दारूमध्ये मिक्स करण्यासाठी किंवा भेसळ करण्यासाठी वापरला जातो अशी प्राथमिक माहिती त्यांच्याकडून मिळाली. तर तो त्या अन्वये आम्ही त्यांना पोलीस ठाण्यास घेऊन आलो आणि त्यांच्यावर
गुन्हा दाखल केला. त्यामध्ये एकूण 2 आरोपी अटक करण्यात आले आहे. एक दशरथ अंबाजी प्रजापती आणि मुकेश शावरामजी प्रजापती, मूळचे मध्य प्रदेश, सध्या राहणार उरुळी कांचन, जिल्हा पुणे. आणि या कारवाईमध्ये IPC 328 34 सह मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 108 सह मोटार वाहन कायदा कलम 132 179 आणि 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री रंजन कुमार शर्मा साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री घनश्याम पाटील साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब सुदर्शन मुंडे साहेब आणि पोलीस निरीक्षक बाजीराव पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब करत आहेत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. पारनेर तालुक्यातील विरोली इथे श्रीमद भागवत कथा आणि शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळा पार पडला. यावेळी अनेक भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. पारनेर तालुक्यातील विरोली इथे श्रीमद भागवत कथा आणि शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळा पार पडलाय. हा सोहळा वैकुंठवासी संत सद्गुरू हरिभक्त पारायण नाना महाराज वनकुटेकर आणि वैकुंठवासी हरिभक्त पारायण जानकुशेठ रामजी बुचडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भरवण्यात आला होता. या सोहळ्यासाठी कथाकार हरिभक्त पारायण समाधान महाराज दत्तसेवक यांची भागवत कथा संपन्न झाली आहे. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन हरिभक्त पारायण नारायण महाराज जाधव आणि हरिभक्त पारायण विकासनंद महाराज मिसाळ यांनी केलंय. नंतर एकनाथ महाराज चत्तर यांचं काल्याचे कीर्तन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी वसंत जानकू बुचडे यांच्यातर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी समाजरत्न डॉक्टर नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला, बाजार समिती संचालक अशोक शेठ कटारिया, समाजसेविका सुवर्णाताई ठाकरे, चंद्रकांत घुले, सुदरिक महाराज, गोकुळ बुचडे, रामचंद्र बोरुडे यांच्यासह ग्रामस्थ विरोली आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. भारतीय टपाल सेवेमधील बारामतीचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे टपाल वितरण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. खात्यामधील कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना या संपामुळे एकत्र आल्यात. जोपर्यंत शासन मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे, अशी संघटनांची भूमिका आहे. भारतीय टपाल सेवेमधील बारामतीचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. गेल्या 4 दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागामध्ये संपाला मोठा प्रतिसाद मिळतोय. परंतु टपाल वितरण व्यवस्था मात्र त्यामुळे विस्कळीत झाली आहे. या खात्यामधील कामगारांच्या विविध संघटना या संपाच्या निमित्तानं एकत्र आल्या आहेत. वर्षानुवर्ष दुर्लक्षित असलेल्या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय. पुणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये सर्वत्र हा संप सुरू आहे. वर्षानुवर्ष टपाल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केलंय. भारतीय टपाल विभागामध्ये कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारसी लागू कराव्यात ही प्रमुख मागणी आहे. कामगारांची होणारी पिळवणूक तसेच अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आलाय. पोस्ट खात्यामधील कर्मचाऱ्यांना अल्पवेळेच्या नावाखाली पूर्णवेळ राबवलं जातं, परंतु या विभागामधील कायम सेवकाप्रमाणे सुविधा मिळत नाही, अशी तक्रार आहे. बारामती मुख्य टपाल कार्यालयामध्ये बारामतीसह इंदापूर, दौंड या भागामधील सर्व कर्मचारी ठिय्या मांडून आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करा अशा मागण्या करण्यात येत आहेत. सर्व संघटनांच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभाग घेतला जातोय. यापूर्वी अनेक वेळा आंदोलने करून देखील शासनाकडनं दखल घेतली गेली नाहीये. याची दखल घेतली गेली नाही. पोस्ट खात्याची निर्मिती होऊन आज 150 वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु या शहराचे प्रश्न जैसे थे आहेत. या सर्व प्रश्नांवरती लक्ष वेधण्यासाठी सर्व संघटना एकत्र आल्यात. जोपर्यंत शासन मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत हा संप कायम ठेवणार आहे, अशी संघटनांची भूमिका आहे. पुणे जिल्ह्यामधील होणाऱ्या संपामध्ये अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियन तसेच नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक यासह NUGDS युनियन यांनी हा संयुक्त संप पुकारलाय. कॉम्रेड संजय बिचकुले, आमच्या अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियनचा संप आज 22 मे 2018 पासून सुरू होत आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत की माननीय कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी संघटनेने सुचवलेल्या सकारात्मक बदलानुसार फाईलला कॅबिनेट मंत्रिमंडळात मंजुरी मिळावी, ही लवकरात लवकर आमची मागणी मंजूर व्हावी, ह्याच्यासाठी आम्ही आजपासून संप सुरू केलेला आहे. आमच्या ह्या संपात जवळजवळ
देशभरातून जवळजवळ 3.25 लाख कर्मचारी सहभागी झालेले आहेत. आणि आत्ता सध्या इथं बारामती, इंदापूर तालुका तसेच इंदापूर तालुक्याच्या अंडरची जेवढी सगळे सब ऑफिस आहेत, BO आहेत, हे सर्वांनी सहभाग घेऊन आमचा संप 100% यशस्वी केलेला आहे. मी प्रकाश नामदेव साबळे, सावळ BO MIDC बारामती येसो. आमच्या आज 22/5/2018 पासून ग्रामीण भागातील सर्व ग्रामीण डाक सेवकांचा जो संप चालू झालेला आहे तो 100% यशस्वी झालेला असून आज पहिला दिवस असून प्रतिसाद चांगला आहे. तरी आमच्या 4-5 युनियनने एकत्र येऊन सर्व संपात सहभागी होऊन सरकारला आमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रयत्न करा असं सांगितलेलं आहे. तरी सरकार याकडे लक्ष देईल अशी आमची अपेक्षा आहे. पण या संपामुळे जे पब्लिकची गैरसोय झालेली आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED TV, कलर TV, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये. इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFB, केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. वन विभागाची कुठलीही परवानगी न घेता मलकापूर तालुक्यातील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. आतापर्यंत लाखो झाडांची कत्तल करून त्याचा कोळसा पाडण्यात आलाय. वन विभागाला याची संपूर्ण माहिती असून देखील याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे वन विभागाचे संबंधित अधिकारी आणि वाळू माफिया यांचे काही आर्थिक हितसंबंध आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. एका बाजूला राज्य सरकार झाडे लावाच्या जाहिरातीमध्ये करोडो रुपये खर्च करून झाडे लावा झाडे जगवा योजना राबवत आहे, तर दुसऱ्या बाजूला याच लाखो झाडांची वन विभागाच्या समोरच कत्तल केली जाते. यावर कारवाई करणार तरी कोण असा प्रश्न निर्माण होतोय. बुलढाणा जिल्ह्यामधील मलकापूर तालुक्यातील वन परिक्षेत्रामधील 3300 एकर जमिनीवरती मागील 6 महिन्यांपासून लाखो झाडांची अवैधरित्या कत्तल करून ही झाडं जाळली जातात. तर या झाडांना जाळून तयार केलेला कोळसा राज्यासह परराज्यामधील बाजारामध्ये चांगल्या भावानं विकला जातोय. त्यामधनं करोडोंची उलाढाल देखील होतीये. मलकापूर तालुक्यातील धरणगाव, पान्हेरा, काळेगाव, वडोदा, हरसोडा सह अनेक ठिकाणी हा प्रकार सुरू आहे. आतापर्यंत लाखो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यापासून आतापर्यंत 300हून जास्त टन कोळसा पाडण्यात आलाय. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार राजरोसपणे सुरू आहे. पण झाडं लावण्यासाठी लाखोंचा खर्च करणाऱ्या वन विभागाला या झाडांचं मरण दिसत नाहीये का? वन विभाग याकडे पाहून देखील जाणून बुजून डोळे झाक का करताय? त्यामुळे वन विभाग, संबंधित अधिकारी आणि कोळसा माफिया यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध आहेत का असाच प्रश्न निर्माण होतोय. विशेष म्हणजे धरणगाव ग्रामपंचायतनं कोळसा माफिया यांना कोळसा बनवण्यासाठी NOC देण्यासाठी कोळसा माफियांकडनं लाखो रुपयांचा मोबदला देखील घेतलाय. तर धरणगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना या संदर्भात विचारणा केली असता आम्ही कुठलाच मोबदला घेतला नसल्याचं त्यांनी सांगितलंय.
तर कोळसा माफिया यांनी NOC करता ग्रामपंचायतला दिलेल्या अर्जामध्ये स्पष्ट मोबदल्याचा उल्लेख केलेला दिसून आलाय. तर कोळसा माफिया यांनी NOC करता ग्रामपंचायतला दिलेल्या अर्जामध्ये स्पष्ट मोबदल्याचा उल्लेख केलेला असून मोबदल्याची रक्कम ही कुठेही जमा केल्याचं आढळून आलं नाहीये. तर ही रक्कम गेली कुठे असा प्रश्न निर्माण झालाय. शासनाने या ठिकाणी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होतीये. तर कोळसा रॅकेटवरती कारवाईसाठी वन विभाग कुठला मुहूर्त शोधतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकरणी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची मिलीभगत असल्याचं दिसून येत आहे. ENM झालटे ग्रामविकास अधिकारी धरणगाव ग्रामपंचायतीकडे अर्ज प्राप्त झाला होता. त्यानुसार शासनाचे नियम व अटीचे अधीन राहून परवानगी दिल्यास या ग्रामपंचायत कार्याची कुठल्याही प्रकारची हरकत नाही अशा प्रकारच्या ग्रामपंचायतीने त्यामध्ये ठराव घेतलेला आहे. अवैध झाडांची कत्तल करून त्याचा कोळसा बनवून राहिले आहे. त्याच्यापासून आपल्या ग्रामपंचायतला किंवा आपल्या गावातील नागरिकांना काय फायदा काय होणार आहे? फायदा अशामध्ये असा होता त्या काही नागरिकांना ती जमीन वाटप झालेली आहे शासनाकडून 31/7/19च्या आदेशाप्रमाणे लेह, खुर्द आणि धरणगाव शिवारामध्ये. तर त्या या शिवारामध्ये बहुतेक फिरंगी बाबूड जे म्हणतो आपण हिचं प्रमाण फारच मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या लोकांना वैयक्तिकरणाची त्याची हे होतं म्हणजे अडचण त्रास जात असते. फक्त फिरंगी बाबडीचेच त्यामध्ये काढून त्यांनी तसं केलं तर आमचं काही हरकत नाही असा ठराव ग्रामपंचायत घेतलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तो होता. समजा तुम्ही म्हणता शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी होता. इथून आता ते झाडं कापून नेत आहे म्हणजे कापून त्याचा कोळसा बनवत आहे. तर त्या झाडं एका झाडाचे आपल्या ग्रामपंचायतला त्यांनी किती पैसे दिले? नाही, त्यांनी आपल्या ग्रामपंचायतला पैसे वगैरे दिले नाही. नाव विलास हरिभाऊ पाटील, माजी सरपंच धरणगाव. इथली इकलात जमीन ही 824 एकर आहे. या 824 एकरामध्ये आता झाड तोड करून कोयला पाडणं चालू आहे. याच्या आधी मी सरपंच असताना माझ्याकडे काही लोक आले होते किंवा हे आम्हाला कोयला पाळ्याकरता तुम्ही परवानगी द्या. मी दिली नाही. पण आता सध्या या बॉडीने त्या कोयल्याकरता परवानगी दिली आणि अवैध झाड तोड करून तो कोयला भरपूर असा कोयला पाडणं चालू आहे. त्याच्यामुळे उष्णतामान खूप वाढलं, पाण्याची टंचाई आहे. या झाड तोडीमुळे जे परिणाम वाईट होऊन राहिले ते सर्व या शिवारावर होऊन राहिले. हे 3 गाव मिळून एक गाव आहे, लहे, हिंगणे आणि धरणगाव. लहे आणि हिंगणे हे ओसाळ गाव आहे. या प्रत्येक शिवारामध्ये ही इकलात जमीन आहे. 3 गाव मिळून हे 824 एकर आहे. याच्यामधली लगभग 250 एकर जमीन ही भूमिहीन लोकांना पट्टे म्हणून वाटप केलेली आहे. बाकी जमीन अवैध केली आहे, अवैध अतिक्रमणं केली आहे. अशा अवस्थेत कुठेतरी शासन जर लक्ष देईल तर या अवैध कामाला आळा बसू शकेल. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. नाशिक विधान परिषदेच्या आमदारपदी नरेंद्र दराडे यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे येवल्यामध्ये जल्लोष व्यक्त करण्यात आला. नरेंद्र दराडे यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली आहे. नाशिक विधान परिषदेच्या आमदारपदी शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे 399 मतं घेऊन निवडून आले. त्यामुळे येवला शहरामध्ये त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य अशी विजय मिरवणूक काढण्यात आली. नरेंद्र दराडे यांचा सत्कार शिवसेनेचे संभाजी पवार, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, पंकज पारख, अजय जैन आदींनी केलाय. त्याचप्रमाणे मेन रोड, कापड बाजार, जबरेश्वर रोड, टिळक मैदान आदीसह मिरवणूक मार्गावरती अनेक व्यापारी नागरिकांनी देखील नरेंद्र दराडे यांचा सत्कार केलाय. प्रथमच येवला शहरामधील नरेंद्र दराडे हे शिवसेनेचे आमदार झालेत. त्यामुळे शहरामधील आणि तालुक्यातील शिवसैनिकांना अत्यानंद झालाय. विजयी मिरवणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, किशोर दराडे, संभाजी पवार, महेश सरोदे, राजेंद्र लोणारी, वाल्मिकी गोरे, प्रवीण गायकवाड, रुपेश दराडे, कुणाल दराडे आदींसह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरीमध्ये चोरीचं सत्र सुरू. साईनगर मधला चोरीचा प्रयत्न फसला, मात्र शाहूनगरमध्ये झाली आहे लाखोंची चोरी. $ऐवजी कागदांचं बंडल देऊन लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीमधील दोघांना पवईमध्ये पोलिसांनी केलं अटक. 1 जण फरार.
बनावट दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारं द्रव्य घेऊन जाणाऱ्या 2 जणांना श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई करून केलं अटक. 4,80,000चा मुद्देमाल जप्त. आणि मलकापूर तालुक्यामध्ये वनपरिक्षेत्रामधील झाडांची अवैधरित्या कत्तल करून कोळसा बनवण्याचं काम सुरू. वन विभागानं मात्र केलंय दुर्लक्ष. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.